नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 8वी स्कॉलरशिपचा पहिला व्हिडिओ पाहणार आहोत। तर आज आपण गणित या विषयाचा नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या या संख्यांची ओळख करून घेणार आहोत। तर या संख्या सोप्या आहेत, काही अवघड नाही, पण या संख्यांवरच सगळं गणित पुढे अवलंबून आहे। ज्या गणिताचा जो पायाच आहे तो पाया आज आपण पाहणार आहोत। पाया म्हणजे ज्या सर्व संख्या, या संख्यांवरच सगळी गणित संपूर्ण जरी पुढे कितीही पुढचं शिक्षण घेतलं तर त्या शिक्षणासाठी लागणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या संख्या आज आपण पाहणार आहोत। तर त्यातली पहिली संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या। तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय? 1 2 3 4 म्हणजे 1 पासून सुरू होणारी आणि पुढे अनंत असणारी संख्या म्हणजेच काय? नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या ही 1 पासून सुरू होते आणि पुढे अनंत असते, म्हणजे किती पण, कोटी, अब्ज, खर्व, निखर्व सगळं, बरोबर। तर नैसर्गिक संख्या ही 1 पासून सुरू होते, म्हणून 1 पासून सुरू होणाऱ्या या समूहातील संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात। त्याला इंग्लिश मध्ये नॅचरल नंबर्स म्हणतात, एन। पुढचं बघा, पूर्ण संख्या। पूर्ण संख्या ही 0 पासून सुरू होते, म्हणजे नैसर्गिक नैसर्गिक संख्यांमध्ये एक 0 वाढला की ते झाले पूर्ण संख्या। बघा किती सोपं आहे। आपल्याला माहिती आहे नैसर्गिक संख्या ही 1 पासून सुरू होते आणि पूर्ण संख्येमध्ये फक्त त्याच्यात एक 0 वाढतो, है की नाही? म्हणजे पूर्ण संख्या म्हणजे काय? 0 पासून 0 1 2 3 4 असं या समूहातील सर्व संख्या आहेत त्यांना पूर्ण संख्या म्हणतात। म्हणजे नैसर्गिक संख्येमध्ये एक 0 वाढला की त्याचं रूपांतर पूर्ण संख्यात होतं आणि त्याला काय म्हणतात? तर होल नंबर्स। इंग्लिश मध्ये काय म्हणतात त्याला? होल नंबर्स, म्हणजे डब्ल्यू। त्याला आपण काय म्हणतो? डब्ल्यू। 0 पासून सुरू होणाऱ्या सर्व संख्या। त्यानंतर पूर्णांक संख्या। पूर्णांक संख्या म्हणजेच काय? तर सर्व धन संख्या, सर्व ऋण संख्या आणि 0 या सर्व संख्यांचा जो संच तयार होतो त्याला म्हणतात पूर्णांक संख्या। बघा इकडं डॉट 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 म्हणजे काय? डाव्या बाजूला देखील अनंत, नंतर या ऋण 3 ऋण 2 ऋण 1 -3 -2 -1, नंतर 0 आणि 1 2 3 आणि पुढे अनंत, म्हणजे अशा पद्धतीच्या या सर्व संख्या यांना म्हणतात पूर्णांक संख्या। म्हणजे पूर्णांक संख्या म्हणजेच काय? इंग्लिश मध्ये त्याला इंटिजर्स म्हणतात, आय। तर सर्व ऋण संख्या, बघा या सगळे दिसतात त्या सर्व ऋण संख्या, म्हणजे सर्व अनंत ऋण संख्या, 0 आणि अनंत नैसर्गिक संख्या, या सर्व संख्यांचा संच म्हणजेच काय? तर पूर्णांक संख्यांचा संच। बघा ह्याच्यामध्ये नैसर्गिक संख्या पण येतात, पूर्ण संख्या पण येतात आणि सर्व ऋण संख्या पण येतात। हे आपण लक्षात ठेवलं की पूर्ण संख्यांमध्ये फक्त सगळ्या ऋण संख्या टाकल्या की तो संपूर्ण तयार होणारा संच म्हणजेच काय? पूर्णांक संख्यांचा संच। एवढं सोपं आहे, आलं ध्यानात? त्याला इंटिजर्स म्हणतात, आय। पुढे बघा परिमेय संख्या। तर ही आपण नीट समजून घेतली पाहिजे, आहे सोपी, शांतपणे समजून घ्या। तर P/Q या स्वरूपातील संख्या ह्या परिमेय संख्या असतात। P/Q या स्वरूपातील सर्व संख्या ह्या काय असतात? तर परिमेय संख्या असतात। त्या संख्यांचं कसं आहे? तर P मध्ये ही पूर्णांक संख्या असली पाहिजे। पूर्णांक संख्या आता आपल्याला माहिती आहे त्या सगळ्या, म्हणजे ऋण पण, 0 पण आणि धन पण, म्हणजे अंशस्थानी। P म्हणजे हा अंशस्थान, म्हणजे अंशस्थानी काय पाहिजे? पूर्णांक संख्या पाहिजे। आणि Q म्हणजे छेद, मग छेदस्थानी काय पाहिजे? 0 नसलेली कोणतीही संख्या। 0 नसलेली कोणतीही संख्या असेल, मग ती धन असो किंवा ऋण असो चालेल,
पण ती शून्य नाही पाहिजे. म्हणजे शून्य नसलेली कोणतीही संख्या आणि वरची पूर्णांक संख्या असे जे रूप आहे ते रूप म्हणजेच परिमेय संख्या. पण ह्या परिमेय संख्या कशा असतात तर अखंडित आणि आवर्ती दशांश रूपातील संख्या. अखंड आणि आवर्ती दशांश रूपातील संख्या ही परिमेय संख्या असते. ही परिमेय संख्या नीट समजून घेतली पाहिजे. ह्या परिमेय संख्या खूप व्यवस्थित समजून घेतल्या पाहिजे. बघा, p/q स्वरूपात पाहिजे है की नाही. त्या म्हणजे p ही पूर्णांक संख्या आणि q ही शून्येतर संख्या. म्हणजे शून्येतर संख्या म्हणजे शून्य नसलेली संख्या. मग कुठली पण चालेल, ऋण चालेल, धन चालेल, काही पण चालेल. ओके. तर अशी अखंड आणि आवर्ती, अखंड है की नाही, म्हणजे याला खंड नाही अशी है की नाही. अखंड, अखंड आणि आवर्ती, बरोबर. अखंड आणि आवर्ती. आवर्ती म्हणजे काय तर पुन्हा पुन्हा तेच येणार आहे. अखंड पण चालेल आणि आवर्ती पण चालेल. त्या सर्व या रूपातील सर्व संख्या या परिमेय संख्यामध्ये म्हणतात. मग आपण परिमेय संख्येसाठी या ठिकाणी एक ही संकल्पना मी आपल्यासमोर मांडतोय. तर परिमेय संख्या म्हणजे काय नक्की, तर त्याच्यामध्ये काय काय येतं हे नीट समजून घेऊया. तरच आपल्याला परिमेय संख्या काय आहे. नुसतं p/q सांगितलं की परिमेय संख्या संपली असं नाही. तर परिमेय संख्या म्हणजेच काय तर पहिली गोष्ट नॅचरल नंबर्स, म्हणजे सर्व ज्या नैसर्गिक संख्या आहेत त्या सगळ्या संख्या परिमेय संख्या आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मग इथं तर सांगितलं परिमेय संख्या म्हणजे p/q, मग दोन ही संख्या p/q कुठं आहे असे तुमच्या मनात येईल. पण दोन्ही संख्या p/q आहे. कारण का तर लक्षात घ्या, प्रत्येक संख्येला जर छेद दिला नसेल तर त्याचा छेद हा 1 असतो. प्रत्येक संख्येला जर छेद दिला नसेल तर त्याचा छेद 1 असतो. समजा आता ही 4 आहे संख्या, नीट लक्ष द्या. तर ह्या 4 या संख्येला छेद हा 1 असतोच असतो. 4 या संख्येला छेद हा 1 असतोच असतो. कुठली पण संख्या असू दे, जर छेद दिला नसेल तर त्याला छेद 1 असतो. म्हणजे झालं की ना बा p आपण q मध्ये आहे ना, अशा पद्धतीने. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला कळलं नॅचरल नंबर्स. ऑल द नॅचरल नंबर्स आर रॅशनल नंबर्स. हे सर्व जे नॅचरल नंबर्स आहेत, जे नैसर्गिक संख्या आहेत है की नाही, म्हणजे नैसर्गिक संख्या, तर त्या काय आहेत परिमेय संख्या आहेत. दुसरी गोष्ट होल नंबर्स म्हणजे पूर्ण संख्या. सगळ्या पूर्ण संख्या म्हणजे शून्यापासून सर्व संख्या ह्या काय आहेत तर परिमेय संख्याच आहेत. कळलं. तिसरं आय, इंटेजर्स जे आहेत, ज्या पूर्णांक संख्या आहेत ह्या सुद्धा सर्व पूर्णांक संख्या ह्या देखील काय आहेत तर परिमेय संख्या. मग तुम्ही म्हणाल की चला -3 ही कुठे आहे परिमेय संख्या, ह्याचा कुठे p/q, त्याचे छेद 1 आहे ना, छेद 1 आहे म्हणजे ती परिमेयच आहे. बरोबर. म्हणजे ही सुद्धा परिमेय संख्या आहे. तर या प्रकारच्या संख्या बघा, म्हणजे नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर्स, पूर्ण संख्या म्हणजे होल नंबर्स, पूर्णांक संख्या म्हणजे इंटेजर्स, ह्या तर आहेतच सर्व परिमेय संख्या. आणखी इतर पण परिमेय संख्या आहेत. त्या आपण या ठिकाणी बघा 7/8. 7/8 जर पाहिलं आपण तर आपण 7/8, आता जर आपण 7/8 ला जर भागाकार केला तर भागाकार केल्यानंतर आपल्याला कळेल की कशा पद्धती. आता मी एक शॉर्ट मध्ये इथं 7/8चा भागाकार करतो. बघा, बघूया आपण 7/8. 7/8 म्हणजे 7ला 8ने भागायचं. तर आपल्याला 7ला जर 8ने भागायचं तर पहिला शून्याचा भाग लागेल, कारण 7 हा लहान आहे. बरोबर ना. 7 लहान असल्यामुळे त्याला शून्याचा भाग लागेल. मग शून्याचा भाग लावला आपण तर किती आला 7च. त्यानंतर मग आता पण मात्र आपल्याला दशांश चिन्ह द्यायला लागेल, कारण दशांश चिन्ह नंतर कितीतरी शून्य घेतले तरी हरकत नाही, का त्याला किंमत नसते. मग आता आपण इतर काय देणार तर पूर्ण भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह दिलं.
लक्षात घ्या भागाकाराची पद्धती. मग आता झाला किती, मग दशांश चिन्ह दिले की प्रत्येक वेळी एक शून्य वाढत जाणार, है की नाही. मग 70 झाले. मग 8 साते 56, 8 8 64, 8 9 72, म्हणजे 8 8 64, 8 8 किती 64, मग वजा करायचं 64, उरले किती 6, किती उरले 6, प्रत्येक एक शून्य येणार, 60 झाले बरोबर. नंतर मग 8 7 56, 8 7 किती 56, मग 60 मधून 56 गेले, राहिले 4 40 बरोबर. प्रत्येक वेळी दशांश चिन्ह दिलं म्हणजे प्रत्येक वेळी शून्य हे वाढणार. नंतर 8 5 40 झाला, पूर्ण भागाकार केला, 8 5 40 संपला. इथं तर का आली ही, म्हणजे 0 दशांश चिन्ह 8 7 5 875 सहस्त्रांश ही संख्या आली. मग ही जी संख्या आहे 0.875 ही संख्या ही काय आहे, परिमेय संख्या आहे. कारण का परिमेय संख्या म्हणजेच काय, अखंड आवर्ती दशांश रूपातील संख्या सुद्धा या परिमेय संख्यात असतात. लक्षात घ्या. म्हणजे परिमेय संख्या ह्या नॅचरल नंबर्स असतात, नैसर्गिक संख्या असतात, पूर्ण संख्या असतात, पूर्णांक संख्या असतात, त्याचबरोबर दशांश अपूर्णांकातील संख्या देखील. लक्षात घ्या, ही नैसर्गिक संख्या म्हणजेच परिमेय संख्या असतात बरोबर. नैसर्गिक संख्या ह्या सुद्धा परिमेय संख्या असतातच, पूर्ण संख्या ह्या देखील परिमेय संख्या असतातच, पूर्णांक संख्या ह्या देखील परिमेय संख्या असतातच, त्याचबरोबर दशांश अपूर्णांकातील संख्या ह्या देखील परिमेय संख्या असतात. पण कोणत्या दशांश अपूर्णांकातील, तर अखंड आवर्ती. अखंड आहे की नाही, अखंड, ज्याला खंड नाही त्याला अखंड म्हणतात, त्याला खंड नाही त्या सुद्धा येतात, है की नाही. खंडित तर येतातच, लक्षात घ्या. आता ही तर आली, ही खंडित झाली. ही जी खंडित आहे ना ही सुद्धा लक्षात घ्या, खंडित आणि अखंडित. आता खंडित या संख्या जेवढ्या खंडित संख्या आहेत म्हणजे ज्याचा पूर्ण भाग लागला त्या सगळ्या भाग लागणाऱ्या परिमेय संख्या. जिथं पूर्ण भाग लागला, आता इथं बघा पूर्ण भाग लागला की नाही, जिथं पूर्ण भाग लागला की समजायची ती परिमेय संख्या आहे. आणि पूर्ण भाग लागला नाही, पूर्ण भाग लागला नाही, काही काही संख्यांना पूर्ण भाग लागत नाही. मग पूर्ण भाग लागला नाही पण ती आवर्ती असेल. आवर्ती म्हणजे काय, पुन्हा पुन्हा ते येते, है की नाही. जर आली तर ती काय होते, तर ती सुद्धा परिमेय संख्यात असते. मी या ठिकाणी शॉर्ट मध्ये तुम्हाला काढून दाखवतो. समजा 10/3 आहे, काय 10/3, इथे 1 ते 3 पण आलाय पण आपण 10/3 घेतला. तर बघा पहिला भाग किती लागेल, 3 त्रिक 9, 10तून 9 गेले, उरला 1. आता संपले संख्यानंतर काय देतो आपण, दशांश चिन्ह देतो, आपल्याला माहिती आहे. मग दशांश चिन्ह दिलं का एकदा प्रत्येक वेळी काय येणार, एक शून्य वाढणार, है की नाही. दशांश चिन्ह एकदा दिलं की एक शून्य वाढणार. मग आता 10ला किती भाग लागेल, 3 त्रिक 9, इथं दशांश चिन्ह दिलं म्हणून इथं दशांश चिन्ह, 3 त्रिक 9, किती उरला बघा. प्रत्येक वेळी बाकी एकच येणार, परत 3 त्रिक 9, बाकी एकच, म्हणजे तोच अंक पुन्हा पुन्हा आला, म्हणजेच काय, आवर्ती. आवर्ती दशांश रूप म्हणजेच तोच अंक किंवा तीच संख्या पुन्हा पुन्हा येणे. आणि ते लिहिण्याची पद्धती काय आहे, आता ही संख्या आता अशी असे येणार. मग ही लिहिण्याची पद्धती काय, 0.3 आणि त्याच्यावर अशी रेष, ही अशी रेष दिली, याचा अर्थ काय, ही काय आहे, आवर्ती, म्हणजे 3 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 वाढत जाणार. आलं ध्यानात, ह्याला म्हणतात अखंड आवर्ती, है की नाही. म्हणजे ही आवर्ती संख्या आहे, म्हणून या संख्येला काय म्हणणार आपण, तर परिमेय संख्या. बघा नैसर्गिक संख्या परिमेय संख्या आहेत, पूर्ण संख्या परिमेय संख्या आहेत, पूर्णांक संख्या पण परिमेय संख्या आहेत, तशाच दशांश अपूर्णांकातील काही संख्या आहेत त्या देखील
काय आहेत, परिमेय संख्या आहेत. पण त्या कोणत्या पाहिजेत, तर अखंड आणि आवर्ती. जसं आपण पाहिलं ही काय आहे, आवर्ती आहे, इथं अखंड आहे, ठीक आहे नाही, इथं खंड झालेलं आहे, खंडित पण अखंडित त्याचबरोबर खंडित सुद्धा आहे की नाही. आपण इथं म्हटलं तरी चालेल, खंडित नंतर अखंडित आवर्ती दशांश रूपातील संख्या ह्या सुद्धा परिमेय संख्या आहेत. आता इथं जर बघितलं 0.056 ही संख्या जर पाहिली तर याचा 5-7 याचा अर्थ काय, तर 0.05757575757 म्हणजे तो अखंड आहे, थांबणार नाही, पण 5-7 येणार, दुसरा अंक येणार नाही. म्हणून तिथं काय आहे, आवर्ती आहे. आवर्ती म्हणजे काय, पुन्हा पुन्हा तेच येणं. आवर्ती म्हणजेच काय, पुन्हा पुन्हा ते रिकरिंग आहे की नाही, पुन्हा पुन्हा तेच येणं आहे की नाही, ते म्हणजेच आवर्ती. म्हणून ही आवर्ती दशांश अपूर्णांक असल्यामुळे तो परिमेय संख्येमध्ये येतो. आता या ठिकाणी बघा 2.086. आता या ठिकाणी 8 पुन्हा पुन्हा नाही, पण 6 मात्र त्याच्यावर डॅश दिलाय, म्हणजे काय, 6 पुन्हा 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 तोच येणार. म्हणून हा काय आहे, आवर्ती आहे. म्हणून ही जी संख्या आहे ती परिमेय संख्या आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा 43.27 इथं संपली आहे की नाही, इथं खंड पडला, हे अखंडित नाही, खंडित. म्हणजे खंडित संख्या सुद्धा सगळ्या खंडित संख्या ज्या आहेत त्या सगळ्या परिमेय संख्या आहेत. आता 5 ती खंडितच आहे, संपली, तिचे पुढे नाही म्हटल्यानंतर ती खंडित झाली. मग खंडित आहे त्या सर्व खंडित संख्या ह्या परिमेय संख्या आहेत, बरोबर. आणि अखंडित असतील मात्र ती आवर्ती पाहिजे. बघा सर्व खंडित संख्या ह्या परिमेय संख्याच आहेत, पण जर ती अखंडित आहे की नाही, पण ती अखंडित असेल तर ती आवर्ती पाहिजे. सर्व खंडित संख्या ह्या परिमेय संख्याच आहेत, पण ती जर अखंडित असेल तर ती आवर्ती पाहिजे. आवर्ती म्हणजे पुन्हा पुन्हा तेच येणार आहे की नाही, तर ती परिमेय संख्या आहे. त्या ठिकाणी बघा 9/4. तर 9/4 म्हणजेच काय, आता ह्याचं जर वर्गमूळ काढलं तर 9चं वर्गमूळ 3, 4चं वर्गमूळ 2, मग किती आला, 3/2 म्हणजे 1/5. वर्गमुळामध्ये येणाऱ्या पूर्ण वर्ग संख्या, वर्गमुळामध्ये येणाऱ्या पूर्ण वर्ग संख्या ह्या सुद्धा काय आहेत, तर परिमेय संख्याच आहेत. तर अशी आहेत ह्या सर्व परिमेय संख्या. म्हणजे सर्व इथं सर्व ज्या अखंड आवर्ती दशांश रूपातील संख्या आहेत त्या सर्व परिमेय संख्यांमध्ये आहेत. तुम्ही ही आकृती लक्षात ठेवायची. काय काय यामध्ये येतं, परिमेय संख्यांमध्ये काय येतं, तर नैसर्गिक संख्या नॅचरल नंबर्स, त्यानंतर पूर्ण संख्या होल नंबर्स, नंतर पूर्णांक संख्या इंटेजर्स, आणि इतर सर्व अखंड आवर्ती दशांश रूपातील संख्या. या सर्व संख्या ह्या कशात येतात, परिमेय संख्या. मग अपरिमेय संख्यात काय येतं, अपरिमेय संख्या म्हणजे काय ते समजून घ्या. ज्या संख्येचे दशांश रूप अखंड असते परंतु आवर्ती नसते, ते अखंड असते पण आवर्ती मात्र नसते, म्हणजे अनावर्ती असते, या संख्येला अपरिमेय संख्या म्हणतात. बघा ज्या संख्येचे दशांश रूप हे अखंड असते पण आवर्ती नसते म्हणजे अनावर्ती असते, त्या संख्येला काय म्हणतात, अपरिमेय संख्या म्हणतात. तर जी पूर्ण वर्गमूळ नसलेली जी संख्या आहे त्या सर्व संख्या, पूर्ण वर्गमूळ नसलेल्या सर्व संख्या ह्या काय आहेत, अपरिमेय संख्या आहेत. बघा आता आपण वर्गमुळात 2 घेतलं तर वर्गमुळात 2 ची किंमत किती आहे, ही बघा ही किंमत आहे. आता याच्यात पुन्हा कुठलीच संख्या आली काय, आवर्ती झाली का, पुन्हा पुन्हा तेच आली का, नाही. म्हणून ही काय आहे, अनावर्ती आहे, आवर्ती नाही आहे, ही आवर्ती नसते, अखंडित आहे. बघा खंड नाही, पुढे पुढे जाणार आहे, खंड नाही पण आवर्ती नाही, अनावर्ती आहे, म्हणजे ते सगळे बदलतच जाणार आकडे, म्हणून तिला काय म्हणायचे, अपरिमेय संख्या. इथं बघा वर्गमुळात 3 ची किंमत ही पुन्हा तीच संख्या आलेली नाही, तीच संख्या आली तर ती आवर्ती झाली, आणि तीच संख्या पुन्हा पुन्हा आली नाही तर ती समजायची अनावर्ती आहे. म्हणजे अनावर्ती म्हणजे अखंड आणि अनावर्ती संख्या म्हणजेच अपरिमेय संख्या. दशांश रूपातील, कशातील, दशांश रूपातील अखंड आणि अनावर्ती संख्या म्हणजेच अपरिमेय संख्या. म्हणून लक्षात घ्या ही जी आहे ही अपरिमेय संख्या आहे, कारण का अखंड आहे, डॉट 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 म्हणजे अखंड आहे, आणि पुन्हा तीच संख्या अशी लागोपाठ तीच आलेली नाही,
म्हणून ती काय आहे तर अनावर्ती आहे. बघा जर पाहिलं तर ही जी संख्या आहे ती अनावर्ती आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, पूर्ण वर्गमूळ नसलेली प्रत्येक संख्या ही अपरिमेय संख्या असते. पूर्ण वर्गमूळ नसलेली, अपरिमेय संख्या म्हणजे काय, पूर्ण वर्गमूळ नसलेली. बघा वर्गमूळात 2, वर्गमूळात 3, आता वर्गमूळात 4 घेतली तर ती पूर्ण वर्गमूळ आहे की नाही. वर्गमूळात 4 ची किंमत 2 म्हणजे ती पूर्ण वर्गमूळ आहे. म्हणजे ती जी अपरिमेय संख्या नाही ती परिमेय संख्या. पण वर्गमूळात 5, वर्गमूळात 6, वर्गमूळात 7, वर्गमूळात 8, वर्गमूळात 9 ही पूर्ण वर्ग आहे कारण तिची किंमत 3 येणार. म्हणून ह्या बाकीच्या ज्या संख्या आहेत पूर्ण वर्गमूळ नसलेली प्रत्येक संख्या ही अपरिमेय संख्या असते. म्हणजे आलं ध्यानात. तर अशा पद्धतीने आपण अपरिमेय संख्या पाहिल्या. या ठिकाणी बघा या सगळ्या अपरिमेय संख्या आहेत. वर्गमूळात 8, वर्गमूळात 2, वर्गमूळात 3, वर्गमूळात 5, वर्गमूळात 1.6, वर्गमूळात 2/3, वर्गमूळात -11. तर हे सगळ्या काय आहेत अपरिमेय संख्या आहेत. आता ह्या अपरिमेय संख्या आणि परिमेय संख्या दोघांचा मिळून काय होते, जो समूह तयार होतो त्याला म्हणतात वास्तव संख्या. परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या या दोघांचं रूप जर पाहिलं तर एकत्र केलं तर ते काय होतं तर वास्तव संख्या. तर अशा पद्धतीने आज आपण नैसर्गिक संख्या म्हणजे n, पूर्ण संख्या म्हणजेच काय तर w, पूर्णांक संख्या म्हणजेच इंटेजर्स, परिमेय संख्या रॅशनल नंबर्स, अपरिमेय संख्या इरेशनल नंबर्स आणि वास्तव संख्या ह्या सर्व आज पाहिलेल्या आहेत. तर तुम्हाला ज्याला समजलं नसेल त्यांनी पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा आणि हे खूप महत्त्वाचं आहे कारण ह्याच्यावर आधारित आपल्याला पुढचे प्रश्न सोडवायचे आहेत. धन्यवाद.